चराचरात वास करणारी विद्येची देवता माता सरस्वती, व्यासपीठावर उपस्थित बालाजी कॉन्व्हेंट ज्या संस्थेद्वारा संचालित केली जाते श्री तिरुपती बहुद्देशीय संस्था यांचे सचिव संस्थापक माननीय श्री डॉक्टर प्रकाशजी नेवुलकर सर, शरदचंद्र आर्ट अँड कॉमर्स कॉलेज बुट्टीबोरी येथील प्राचार्य चौहान सर, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सावरकर सर, माझे सहकारी मॅडम दीपा मॅडम, सहकारी शिक्षक वर्ग आणि शेवटला निरोप घेणारी सर्व माझे विद्यार्थी, ऐकाल नक्की? पण माझी सांगायची इच्छा नाही आज काही. जनरली तुमचा उत्साह आणि सगळं परफॉर्मन्स वगैरे मी बघितलं. खूप काही गोष्टी होत्या. हे जे ड्रामा शेवटले झालेत त्यामध्ये खास करून मगाशी जसं 90 ज्याला % मिळाले ते विद्यार्थी डिस्कस करत होते की मला 90 मिळाले, 91 मिळालं असतं बरं झालं असतं. आणि जो 35% घेणारा विद्यार्थी आहे तो नाचत गाजत मस्त काय करतोय, मिरवतोय. अशीच अवस्था आजच्या समाजाची आहे. अशीच अवस्था विद्यार्थ्यांची सुद्धा आहे. या शाळेमध्ये जवळपास कोणी 15 वर्षापासून, कोणी 4 वर्षापासून, तर कोणी 2 वर्षापासून शिक्षण घेत आहे. खूप जवळचे विद्यार्थी झालेले आहेत. 2 वर्षामध्ये जे विद्यार्थी आले आहेत असं वाटतात की यांच्यासोबत आम्ही 10-15 वर्ष घालवलेत. जनरली कसं असते की आजपर्यंत बालाजी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जवळपास 3500 विद्यार्थी या शाळेतून आजपर्यंत बाहेर पडलेत. तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आहात. आणि आम्हाला सुद्धा थोडं दुःख होतं की विद्यार्थी येतात, आपलेसे करून जातात आणि शेवटी सोडून निघून जातात. परंतु एवढी आशाही असते की ते विद्यार्थी पुन्हा कधी ना कधी आमच्या समोर येतील आणि येतात. कारण इथनं गेल्यानंतर तुमच्यासाठी या शिक्षण संस्थेची दारे नेहमी उघडीच राहणार आहे. प्रत्येक शिक्षण संस्थेची असते. तुम्हाला चव्हाण सरांनी ते गोष्ट समजून सांगितलेलीच आहे. परंतु काही गोष्टी आहेत ज्या मला वर्षभर खटकल्यात, त्या गोष्टी थोडा बोलतो आहे. शेवट जाताना सुद्धा तुम्हाला टोचून बोलून जाणार आहे मी. आणि ती म्हणजे आजकालची एक मनोवृत्ती झाली आहे. खास करून काही मुलं असतात, त्याच्यामध्ये काही मुली पण आहे, पण मुलांची संख्या जास्त आहे की कोणाला दुखवून, कोणाचं नुकसान करून, कोणाला वाईट उल्लेख होऊन ते आनंद घेतात. माझ्या भाषेमध्ये मी त्याला राक्षसी आनंद म्हणतो, असुरी आनंद. का बरं? का बरं असुरी आनंद? कारण त्या आनंदाने कोणाचं भलं करून तुम्ही आनंद घेत नाही, कोणाला सहकार्य करून तुम्ही आनंद घेत नाही, तर तुम्ही कोणाला दुखावून ते आनंद मिळवत असता. आणि असं करू नका. समाजाशी थोडे जुळून राहा. समाजाला नेहमी सहकार्य करा. विनम्रता स्वतःच्या मनामध्ये आणा. मला जे अमिताभ बच्चन आहे, ओळखता का सगळे? त्यांचा खूप हेवा वाटतो. कारण त्यांच्यामध्ये एवढी विनम्रता आहे की ते कम्प्युटरला सुद्धा कम्प्युटर जी म्हणतात. कोण बनेगा करोडपतीमध्ये ते कम्प्युटरला सुद्धा काय म्हणतात? कम्प्युटर जी. आपली भारतीय संस्कृती आहे, आपण बिस्किटाला सुद्धा पार्ले जी म्हणतो. परंतु कसं आहे की ही जी विनम्रता आहे ही तुमच्या स्वभावामध्ये असायला पाहिजे. प्रत्येकाने टाकायला पाहिजे, आवश्यक आहे. त्याचबरोबर विनम्रता आणि सोबतच जसं अनेकदा आपण कुणाचे भाषण ऐकतो आणि भाषण ऐकल्यानंतर एवढं मोटिवेट होऊन जातो की नाही, लोकांना मदत करायला पाहिजे, स्वतःहून काहीतरी करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, लोकांच्या मदतीसाठी हात सरसावले पाहिजे, पाय त्यांच्याकडे धावत गेले पाहिजे. एक किस्सा मी असा ऐकला की असंच एक मोटिवेशनल स्पीच ऐकल्यानंतर काही विद्यार्थी रस्त्याने जात होते आणि आपसामध्ये बोलत होते की नाही, एकमेकांच्या मदतीला धावलं पाहिजे,
लोकांची मदत केली पाहिजे, त्याच्यामध्ये सगळं आयुष्य आहे. आणि रस्त्याने जात असताना त्याला एक घर जे आहे ना ते जळताना दिसतं. खूप लोके जमले होती आणि घर जळताना दिसू राहिलाय. यांनी तर मोटिवेशन ऐकलीच होती, मनामध्ये ठाणलंच होतं की प्रत्येकाची मदत करायची. काही विचार नाही केला, काही नाही केला, आणि सगळे ते त्या जळत्या घरी शिरले. आणि तिथले काही 5-6 लोकांना उचललं आणि बाहेर आणून टाकलं. पुन्हा आतमध्ये शिरले, पुन्हा 4-5 व्यक्तींना उचललं आणि बाहेर आणून टाकलं. त्याच्यानंतर बाहेर आणून टाकल्यानंतर ते स्वतः खूप भाजल्या गेलेले होते, परंतु बाहेर आणल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांनी म्हटलं की आम्ही तर मदत केली, मी जळत्या घरामध्ये काही व्यक्ती होते त्यांना बाहेर आणून टाकलं, आम्ही मदत केली, आमचा सत्कार करायला पाहिजे, तुम्ही आम्हाला अटक करू राहिले आहे. तर पोलिसांनी सांगितलं की जे तुम्ही 4-5-10 व्यक्तींना आतमधून बाहेर आणलं ते फायर ब्रिगेडवाले होते. म्हणजे जनरली कोणाची मदत करत असताना सुद्धा आपण विचार करून करायला पाहिजे की कोणाची मदत केली पाहिजे आणि आपण करतो आहे का ते व्यवस्थित आणि बरोबर आहे का. आणि क्षेत्र भरपूर आहेत तुमच्यासाठी मोकळे. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतून खूप मोठी मोठी क्षेत्रे समोर आहेत आणि प्रत्येक जण नोकरीच्या मागे लागतं. माझे आदर्श गुरु इथे बसलेले आहेत, डॉक्टर श्री प्रकाशजी नेहुलकर सर, जे स्वतः नोकरी करतात, परंतु ते एक संस्था सुद्धा चालवतात, ज्या संस्थेमध्ये ते कमीत कमी 150 व्यक्तींना काम सुद्धा देतात. त्यामुळे व्यावसायिक बना, नोकरीच्या मागे लागू नका. कारण आपण आपलं करिअर सुद्धा आवडीचं निवडत नाही, तर कुठे पैसा जास्त मिळेल, कुठे पॅकेज जास्त असेल त्यानुसार आपलं करिअर असतं. का बरं? कारण आपण त्या पैशाने आपल्या स्वतःच्या गरजा सुद्धा पूर्ण करतो. आणि त्यामुळे तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास असायला पाहिजे की आपण सुद्धा जीवनामध्ये काही ना काही करू शकतो. इथे बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी गुण आहे. कोणी अभ्यासामध्ये समोर आहे तर कोणी मागे आहे, परंतु असं नाही की जे मागे आहे ते काहीच करू शकणार नाही. देशामध्ये इतिहास घडवणारे हे वर्गाच्या मागच्याच बेंचवर बसतात तसे, बरोबर आहे, हे फॅक्ट आहे, बरोबर. तर तुमच्यामध्ये फक्त आत्मविश्वासाची कमी आहे आणि योग्य वळण हे तुम्ही लावायला पाहिजे. आत्मविश्वास, जसं बघा जंगलामध्ये सगळ्यात ताकदवर कोण असतं? ताकदवर हत्ती, जो एका पायाने झाड पाडू शकतो, बरोबर आहे. सगळ्यात उंच कोण असतं? जिराफ, बरोबर आहे. सगळ्यात चतुर कोण असतं? चतुर लोमडी. अच्छा. सगळ्यात चांगलं गातं कोण? कोयल, बरोबर आहे. सगळ्यात जास्त पळते कोण? मग एवढं सगळं असताना सिंहाकडे तर काहीच नाही आहे, बरोबर, तरी तो जंगलचा राजा म्हटलं जातं. का बरं? कारण त्यामध्ये तेवढी हिंमत आहे की समोर जर कोणी आला तर त्याच्या डोळ्यात डोळे पाहून तो बघू शकतो आणि त्याला रस्त्याच्या बाजूला करू शकतो. ही हिंमत आपल्यामध्ये यायला पाहिजे. तर नेहमी उत्साह ठेवा. शाळेचे दार तुमच्यासाठी नेहमी उघडे आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही शाळा सोडून गेल्यानंतर रोज शाळेमध्ये याल. अधेमध्येच चला, भेटत चला, आम्हालाही चांगलं वाटतं. आणि तुम्हाला भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. शेवट परीक्षेविषयीचं थोडं मार्गदर्शन करतो. तसं तर शिक्षकांनी तुम्हाला कळवलेच आहे, तुमची बॅच 10वी मध्ये होम सेंटरची बॅच आहे, बरोबर. होम सेंटर म्हणजे घरच्यासारखंच होतं, जे लागलं ते पाहिजे आणि मिळतं, बरोबर. तर आता जी एक्झाम होणार आहे ही होम सेंटर नाही आहे आणि तुमच्यामधले अनेक विद्यार्थी आपल्या शाळेच्या सेंटरवर आहे. आणि मी आयडेंटिटी कार्ड देताना बघितलं की बालाजी म्हटलं तर चेहऱ्यावर असं हास्य दिसायचं, पण मनातून खूप रडत होते विद्यार्थी, बरोबर. आणि अजून काही सेंटरचे नाव घेतलं की मनातून नाही सर हे नव्हतं मिळायला पाहिजे, पण आतमध्ये तर मन में लड्डू फुटा, अशाच पद्धतीची परिस्थिती होती. स्वतःवर विश्वास ठेवा. कोणत्या गोष्टींना बळी पडू नका. कारण कसं आहे, तुमची एक चूक हे तुम्हाला तिथे चान्स देणार नाही. शाळेने आणि शिक्षकांनी तुम्हाला खूप चान्स दिले, वर्षभर तुम्हाला बोलले, वर्षभर तुम्हाला रागवले, परंतु त्यामागे उद्देश हा शिक्षकांचा नेहमी चांगलाच असतो, हे गोष्ट लक्षात ठेवा. मी अनेकदा अनेक मुलांना बोललो, काही मुलं असे आहेत ज्यांना सगळ्यात जास्त रागवलं पण तेच आवडते विद्यार्थी आहे माझे.
अभ्यास करत नाही पण शांत बसतात, रिस्पेक्ट देतात. ठीक आहे, तेच भरपूर आहे. आणि शिक्षक हे वर्षभर तुम्हाला रागवत असेल बघा, एखादा मूर्तिकार सुद्धा मूर्ती घडवताना दगडाला छन्नी आणि हातोडीनं टोचतो तेव्हाच काय काय करते, एक सुंदर मूर्ती घडते. आणि त्या मूर्ती बनवण्यासाठी जो तयार होतो, जो दगड तयार होतो की मला तुम्ही छन्नी हातोडीने माळा आणि माझी एक सुंदर मूर्त तयार करा, बरोबर, तो त्रास सहन करतो, त्यामुळे त्याला देवाची उपाधी मिळते, तेव्हाच त्याचं पूजन केलं जाते. आणि जो नकार देतो काही विद्यार्थ्यांसारखा, तो नेहमी त्या मंदिराच्या खाली गोटा बनवून राहतो, लोक त्यावर नारळ फोडतात. बरोबर आहे, ही वास्तविक परिस्थिती आहे. त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टी इझिली मिळत नाही, प्राप्त होत नाही. त्यासाठी कठीण परिश्रम हे नेहमी करावेच लागतात. तर तुमची 21 तारखेपासून एक्झाम सुरू होत आहे आणि वेळ आहे तुमची एक्झामची 11, बरोबर आहे. आणि वरून तुम्हाला बोर्डच्या नियमानुसार 10 मिनिटं आधी वाचण्यासाठी पेपर दिला जातो. म्हणजे 10:50ला तुम्हाला हाती पेपर मिळेल, 11ला सुरू होईल आणि 2ला संपेल. परंतु यावेळेस बोर्डने पुन्हा एक सर्क्युलर काढलाय, त्यामध्ये तुम्हाला पुन्हा 10 मिनिटं ऍडिशनल लिहिण्यासाठी मिळेल. जवळपास तुम्ही इथे बसणारे हे खूप वाळवंटातल्या रेतीच्या कणासमान आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास 15 लाख विद्यार्थी हे 12वीच्या बोर्ड एक्झामला यावर्षी बसलेले आहेत. त्यामधून तुम्हाला काहीतरी नाव कमवून जायचं आहे, ज्यामुळे तुमच्या आईवडिलांचं आणि आमचं सुद्धा मान जी आहे ते उंचावेल. सेंटरवर 10:30च्या आधी पोहोचा. नेहमी बसचं कारण तिथे सांगून चालणार नाही की सर बस उशिरा आली, पहिली बस सुटली, सर झोपच उघडली नाही, बरोबर आहे, हे कारणे सांगून तिथे तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळणार नाहीये. तर त्यासाठी बोर्डचा नियम आहे की तुम्ही 7:30लाच त्या सेंटरवर पोहोचा. सॉरी, 7:30ची शाळेची वेळ आहे, तीच तोंडात येते नेहमी. 10:30च्या आधी तुम्ही सेंटरवर पोहोचायचंच आहे. 10:30ला गेट बंद होईल आणि काहीच असे व्यक्ती असतात जे 2 मिनिटं उशिरा आल्यानंतर सोडतात आतमध्ये, परंतु काही असे सेंटर आहे की जे सोडणार नाही, जसं आपलं सेंटर आहे. उशीर आले तरी सोडणार नाही, वर्षभर ऐकलं परंतु त्या दिवशी ऐकणार नाही. आणि सगळ्यात चांगला सल्ला, जसं मगाशी बघितलं की एक नाटक करत असताना की तिने आधी प्रॉमिस केलं की एक्झाम मध्ये आलं तर मी तुला सांगेल, नाहीतर इशारा तरी करेल, नाहीतर पहिल्याचं दुसरं ऑप्शन असेल तर 2दा खोकलेल मी, तू समजून जाशील, लिहून घेशील, बरोबर आहे. असं प्रॉमिस केल्यानंतर जेव्हा वेळ येतं तेव्हा कोणीच सांगत नाही. आणि तिथे न सांगितलेलं तर त्यामुळे काय झालं की त्या व्यक्तीचा फायदा झाला. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की एक्झाम हॉलमध्ये जात असताना तुम्ही इथेच विसरून जाल, जेव्हा एक्झाम स्टार्ट झाली ना, विसरून जायचं की ही माझी मैत्रीण होती, आम्ही 10 वर्ष सोबत राहिलो, 2 वर्ष सोबत राहिलो, ठीक आहे, हे विसरून जायचं, हे अनोळखी आहे असं समजायचं आणि एक्झाम हॉलमध्ये शिरायचं. कोणाला काहीही मदत करून स्वतः फसू नका, हे गोष्ट लक्षात ठेवा. अनेकदा कसं असते, विचारणारा जेवढा दोषी असतो ना तेवढा सांगणारा पण दोषी असतो आणि पनिशमेंट दोघांनाही मिळते. तुम्ही तिथे काही दयावान नाही आहेत की तुम्ही जर एखादी सप्लिमेंट दिली किंवा तुम्ही उत्तर सांगितलं तर शिक्षक तुम्हाला सोडून देणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित पालन करा. शाळा सेंटरवर वेळेवर पोहोचा, व्यवस्थित 3 तास परिपूर्ण पेपर सोडवा, ठीक आहे, आणि कोणत्याही गैरमार्गाच्या आहारी जाऊ नका. ठीक आहे. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना शाळेकडून भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे मला 2 मिनिटं सहन केलं की ऐकून घेतलं माहित नाही, खूप खूप तुमचे आभार. थैंक यू सर आपके मोटिवेटिव स्पीच के लिए. अब टाइम आ गया है प्राइज डिस्ट्रीब्यूशन का. आई रिक्वेस्ट मोरे मैम टू अनाउंस द नेम्स ऑफ द विनर.